आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाह, एवढं दमल्यानंतर आईच्या हातचं जेवण म्हणजे सुख आहे, सुख. हाय वरुण. हाय. काय रे, झाली ऑर्डर कंप्लीट? नाही अजून, पण मध्ये वेळ मिळाला म्हटलं डबा खाऊन घेऊ. ये ना, ये तू पण ये. अरे नाही नाही नाही, नको नको. अरे ही बघ, ही शेवटची ऑर्डर राहिली आहे, मग जेवेनच ना मी. बाकी कसं वाटतंय काम? चांगलं आहे. अरे कामात बिझी असलं ना की बरं वाटतं, नाही तर घरी बसून नुसतं बोर होतं रे. हो यार, वेळ पण जातो आणि पैसे पण मिळतात. हे बघ, आली नोटिफिकेशन. हे बघ, हे म्हणूनच ना मी सगळ्या ऑर्डर कंप्लीट करूनच जेवायला बसतो. कुठली ऑर्डर आहे? अरे ठीक आहे, पहिलाच दिवस आहे. मी ही ऑर्डर पूर्ण करतो आणि मग जेवतो. अरे पण ऑर्डर कुठली आहे? वरुण, काय झालं? खूप लांबची ऑर्डर आहे का? प्लीज, मी एक तुला रिक्वेस्ट करू का? बोल ना. म्हणजे जर शक्य झालं तर तू ही ऑर्डर देशील का? का रे? बघू. जहागीरदार निवास, प्लॉट नंबर 401, डॉक्टर हुले रोड. अरे अरे, हे जवळच आहे. एक काम कर, इथून लेफ्टला जा, तिकडून स्ट्रेट जा आणि मग राईट घे. अरे 10 मिनिटात पोहोचशील. हा, मला पण ऑर्डर आली. अरे तुला खूप भूक लागली म्हणून तू ऑर्डर कॅन्सल करतोयस का? पहिला दिवस आहे ना, होतं असं, काय टेन्शन नाही. आता याला कसं सांगू, ताईच्या घरची ऑर्डर आहे ही, तिच्या घरी नाही जाऊ शकत मी. हे बघ, तुला ऑर्डर कंप्लीट करायची नसेल तर कॅन्सल कर. फार फार तर काय होईल, तुझे थोडे पैसे कट होतील. नाहीतर एक काम कर, थोडा वेळ थांब आणि मग त्यांना कॉल कर आणि असं काहीतरी प्रॉब्लेम सांगून टाक की गाडी बंद पडली, खराब झाली. ते ऑर्डर कॅन्सल करतील आणि मग परत ऑर्डर प्लेस करतील. कोणतरी जाईल दुसरं, एवढं काय. अरे पण हे असं खोटं बोलणं बरं नाही वाटत रे. आणि तसंही ते आपल्यावर डिपेंड असतात. त्यांना घाई असते म्हणूनच ते ऑनलाईन ऑर्डर प्लेस करतात ना. मग त्यांना असं ताटकळत ठेवणं बरं नाही वाटत. अरे मग एवढंच आहे तर जा ना मग. चल, मला काम आहे, भेटू नंतर, बाय. ताईच्या घरी मी असं कसं जाऊ? मी गेलो आणि ताईने दार उघडलं तर प्रॉब्लेम होईल. ताईला जर कळलं की मी नोकरी करतोय तर उगाचच वाईट वाटेल तिला. मॅडम, तुम्हाला काही हवंय का? मला सांगा, मी आणून देते तुमच्या रूम मध्ये. तुम्हाला काही खायला बनवू का? अरे वा, अजून कुकिंग करतेस तू? मला वाटलं घरातल्या सर्वंट्सनी किचन मध्ये काम करणंच बंद केलंय. मॅडम, तुम्हाला पाणी हवंय का? तुमच्या रूम मध्ये मी पाण्याची बाटली ठेवली ऑलरेडी. आणि हो, थोड्याच वेळात मुगाची खिचडी सुद्धा होईल. मी झाली की लगेच आणून देते तुम्हाला. सीमा, बाहेर जा. काय झालं मॅडम? काही प्रॉब्लेम आहे का? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तू देवांची बायको झालीस, तू या घरात सून म्हणून आलीस, हाच खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मॅडम, घरातल्या नोकरांसमोर तुझी जागा दाखवून देऊ शकले असते, पण म्हटलं त्यांच्याकडून तुला थोडाफार मान मिळतोय, तोही गेला तर कसं होईल ना तुझं? मॅडम, माझं काही चुकलंय का मला सांगा. एक नाही
खूप चुका झाल्यात तुझ्याकडून. कायम माझ्या वाटेत आडवी येत राहिलीस. घराबाहेर होतीस तोपर्यंत ठीक होतं, पण आता तर तू घरातच आलीस आणि घरात येऊन माझ्यावर वरचढ होण्याचा प्रयत्न सुरू आहे तुझा. तुला असं वाटतं की हे सगळं मला कळत नाहीये? तुला काय वाटतं, माझ्याच घरात येऊन माझ्यावरच वर्चस्व गाजवशील तू? नाही, माझ्या मनात देखील असं कधी आलं नाही. उगाच नाटक करत बसू नकोस. तुला वाटत असेल देवांश सगळं तुझं ऐकेल, तू सांगतेस तसं करेल, तुझ्या तालावर नाचेल. मॅडम, असं अजिबात नाहीये. देवांशने आज मला ऑफिसला जाऊ नको असं सांगितलं, कारण त्याला माझी काळजी वाटत होती. तुझ्या सांगण्यावरून त्याने असं केलंय असं जर का तुला वाटत असेल ना, तर हा तुझा गूढ गैरसमज आहे. हे घर माझं आहे, बिझनेस माझा आहे आणि देवांश हा माझा मुलगा आहे. हे कायम लक्षात ठेवायचं बरं का. त्यामुळे माझ्याच घरात येऊन जर का माझ्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असशील, असा काही तुझा प्लॅन असेल तर लगेच डोकं ठिकाण्यावर आणायचं. कारण या घरातली माझी जागा तू काय कोणीच घेऊ शकत नाही. हो वंस, अहो बसलात काय तुम्ही? अहो घरात किती कामं पडली आहेत. नाही तुम्हाला काय वाटतंय, तुमचा लेक आज पहिल्याच दिवशी कामाला गेलाय, तो काय गबाड घेऊन येणार आहे? आणि तुमची लेक जी जहागीरदारांकडे सून म्हणून गेली आहे, ती काय तिथल्या 4 मोलकरणी पाठवून देणार आहे इकडे काम करायला? चला उठा, कामं पडली आहेत भरपूर. वहिनी, अगं दम लागला म्हणून बसले 2 मिनिटं. 1 2 झाली 2 मिनिटं. चला कपडे धुवून झालेत ना, भांडी घासून घ्या. चला उठा. झालं, त्या बाईचं जरा कामं नाही केली की बाराखडीत सुरू होते वंच तुमची लगेच. आणि हे बघा, आज तुमची बाजू घ्यायला कोणी येणार नाही. तुमचा भाऊ गेलाय, मुलगा नाहीये, मुलगी नाहीये, आज मीच आहे. त्यामुळे आज नाटकं चालणार नाही. उठा ओ उठा, काम आहे. बाई गरम होतंय. उफ. अरे देवा, पाडली भांडी, पाडली. वाट लावणारी ही बाई माझ्या भांड्यांची. किती नुकसान करणारे कुणाच ठाऊक. एक तर यांच्या लेकीने माझ्या लेकीचं सूप ओरबाडलं आणि आता ह्या माझं नुकसान करतात. ओ वंच, माझा राग त्या भांड्यांवर काढू नका. आणि माझं जितकं नुकसान कराल तितकं भरून द्यावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. हॅलो सर. अहो नाही, ती माझी गाडी बंद पडली ना,
म्हणून पार्सल पोचवायला उशीर होतोय. हो हो हो, मी कस्टमरच्या घरी पोचतोच आहे 10 मिनिटात. त्यांच्या घराजवळच आहे. हो 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 सर. थँक्यू सर. जिजूंनी मला इथे पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. हाय वरुण. हाय जिजू, कसे आहात तुम्ही? फाईन. तू इथे कसं काय? ते मित्र भेटणार आहे मला इकडे. ओके. कॉलेजला चाललायस का? हो, कॉलेजलाच चाललोय. अरे चल मग मी ड्रॉप करतो बस. अहो नाही जिजू, राहू द्या. तुम्हाला बरीच कामं असतील, तुम्ही ऑफिसला निघाला असाल. आणि माझा मित्र भेटणार आहे मला. तसंही आम्ही एकत्रच जाणार आहोत कॉलेजला. अरे इतके काही इम्पॉर्टंट काम नाही आज. आय कॅन ड्रॉप यू. चल बस. तुझा मित्र कुठे? आपण त्याला पण पिक करू. दोघांनाही सोडतो. अहो नाही, खरंच नको जिजू. एवढं काय त्यात. मी जाईन ना माझा. आणि तसंही तो भेटणार आहे ना मला. मी म्हणालो ना तुम्हाला. आय कॅन अंडरस्टँड. आमचं ओमी पण असाच आहे. त्याचे मित्र त्याच्या बरोबर असले ना की घरच्या लोकांचा त्रासच होतो त्याला. अहो नाही, असं काही नाहीये जिजू. सी, अरे इतका सिरियस का होतोयस तू? मी गंमत करतोय. मित्र सतत कॉल करतोय. भेटणार आहे ना, वाट बघत असे. ओके फाईन. जा तू आरामात. काळजी घे. ओके जिजू, ताई कशी आहे? म्हणजे सगळं ठीक आहे ना? हा वरुण, सगळं ठीक आहे. आणि सई पण बऱ्या आहेत. जिजू एक सांगू? बोल प्लीज. माझी ताई ना खूप चांगली आहे. अहो, आता तुमचं लग्न इतक्या विचित्र परिस्थितीत झालं, पण तुम्ही प्लीज तिला रागवू नका. अहो माझी ताई माझ्यासाठी काय आहे ना हे मी शब्दात सांगू नाही शकत. ताई कसली आईच आहे ती माझी. अहो माझी इतकी काळजी घेतली आहे ना तिने, इतकी प्रेमळ आहे. मला आणि आईला तर सतत तिची कमी जाणवत असते. कायम दुसऱ्यांचा विचार करते ती. आणि आपल्या फॅमिलीसाठी तर काहीही करायला तयार असते. तुम्ही प्लीज तिला समजून घ्या, तिला सांभाळून घ्या. वरुण, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय नो त्या दिवशी तुम्ही सगळे घरी आल्यानंतर जे काही घडले ते खूप चुकीचं होतं. आय एम सो सॉरी. अहो नाही जिजू, तुम्ही सॉरी का म्हणताय? आय मीन इट वरुण, आय मीन इट. आय एम सो सॉरी फॉर दॅट. आणि तू काळजी नको करूस. तुझ्या ताईला आमच्या घरात अजिबात कुठलाच त्रास होऊ देणार नाहीये. मी आहे तिच्यासोबत. आणि तुला कधी काहीही लागलं तर प्लीज मला कॉन्टॅक्ट कर. वी आर फॅमिली नाव. ओके ओके. टेक केअर. हो, आता तब्येत खूप सुधारली आहे त्यांची. हो,
औषध पाणी सगळं सुरू आहे आणि सई खूप छान काळजी घेते ग तिची. हो ना. दादाला सांग मी सांगितले म्हणून. बरं चल मम्मी करते नंतर. हा चल. मॅडम ही फाईल. काय म्हणता शिंदे, बरे आहात ना? हो मॅडम. ही फाईल भैरवी ताईंना द्यायची. देते. थँक्यू मॅडम, मी येतो. हो थांबा ना, चहा तरी घेऊन जा. नको मॅडम, मला एका मीटिंगला जायचंय. बरं मग पाणी तरी घ्याल. घ्या. थँक्यू मॅडम, येतो मी. या. ही बघ भैरवी ताईंच्या कामाची फाईल आहे. पण मी आता लगेच देत नाही, नाहीतर ताई उठतील आणि कामाला बसतील. त्यांची सवय माहितीये ना मला. मी असं करते, फाईल आता इथेच ठेवते. एक तर गोळ्या घेतल्यात, ग्लानी आहे, जरा आराम करू दे त्यांना, नंतर देते. आई, मी भैरवी मॅडमना मुगाची खिचडी दिली, पण त्यांची औषधं अजून आली नाहीये. नाही आली? नाही. अगं पण यांनी मागवलीत मगाशीच. थांब मी विचारते. हो. अहो अहो हा काय ग, काय झालं? अहो भैरवी ताईंची औषधं मागवलेलीत ना तुम्ही? हो मगाशीच मागवली. मग अजून आली नाहीयेत. अरे मला वाटलं एव्हाना आली असतील. बघा ना जरा फोन करून, त्यांना आता द्यावी लागतील औषधं. हो बघतो ना. म्हणजे हॅलो. हॅलो. हा मी शरद जहागीरदार बोलतोय. मी तुमच्याकडे आता औषधाची ऑर्डर केली होती ना. औषधं अजून आलेली नाहीये. आमच्या पेशंटला औषध द्यायची वेळ झाली आता. हो सर, मी पोचतोच आहे पार्सल घेऊन. पण सर पेशंट कोण आहे? पुढे म्हणजे आमच्या घरातलं कोणीतरी आहे. हो हो सर, पण नाव विचारू शकतो का मी त्यांचं? एक मिनिट, तुम्हाला नाव काय करायचंय? आणि तुम्ही औषधं घेऊन या. जमत नसेल तर सांगा, मी दुसऱ्याकडनं औषधं मागवतो. नाही नाही सर, एक 5 मिनिटात पोचतो. हा लवकर या. नाव विचारतो मी. कोण आजारी असेल ताईच्या घरी? ताईची तब्येत तर बिघडली नसेल ना? नाही, पण तसं असतं तर मग जिजूंनी मला सांगितलं असतं. मला काहीच कळत नाहीये. मी असं तरी कसं जाऊ ताईच्या घरी? पण जावं तर लागणारच. मला वाटलंच तू किचन मध्ये काहीतरी मस्त बनवत असणार, म्हणून घरभर सुगंध पसरलाय. हे थांब, लेट मी गेस. कोकोनट वडी? नाही, नारळवडी. तेच ते ग. आपल्या घरी पूजा झाली ना, त्यामुळे खूप नारळ आले होते. मग विचार केला काय बनवू. लक्षात आलं की नारळाची वडी छान बनवू शकते, म्हणून आता नारळाची वडी बनवते. तुला माहितीये, मम्मा पण खूप मस्त कोकोनट वडी बनवते. आणि जेव्हा ती बनवते ना, तेव्हा मी आणि रिया दोघे मिळून संपवून टाकतो. अरे वरुण पण असंच आहे. त्याला पण नारळाची वडी इतकी आवडते ना, म्हणजे बापरे, प्रमाणाबाहेर. आणि त्यातल्या त्यात माझ्या हातची तर विचारूच नको. म्हणजे तो अगदी जेवण केल्यासारखी नारळाची वडी खातो. मग त्याला म्हणावं लागते की बाबा थांब. किती लकी आहे वरुण, तुझ्यासारखी मोठी बहीण मिळाली त्याला. नाहीतर आमचं हे, तिला चमचा कुठे ठेवलाय ना किचन मध्ये ते सुद्धा माहिती नाहीये. आणि तुला माहितीये, ती अजूनही दुधी भोपळ्याला मोठी काकडी म्हणते. मी लहान आहे रे ती अजून, आणि शिकेल ना हळूहळू. हे बघ, तो तिचा मोठा भाऊ आहे आणि वरुण माझा लहान भाऊ आहे, बरोबर? त्यामुळे मोठ्यांनी नेहमी लहानांना समजून घ्यायचं असतं. यार, आणि वरुण फक्त माझा भाऊ नाहीये, तर माझं लहान असं गोंडस बाळ येते. यार, मला पण हवी आहे मोठी बहीण. तू एक काम करतेस, मला लहान भाऊ म्हणून दत्तक घेतेस? काय? काय
वरूणच्या आठवणीने डोळे पाणवलेत तुझे. त्याने काय होईल? मला मोठी बहीण मिळेल आणि तुला लहान भाऊ. सॉर्टेड. डील? डन. चला आता पटकन मला खायला दे, मला खूप भूक लागलेली आहे आणि हे मला राहावल्या जात नाही असं. दे पटकन मला खायला. पण हे खूप गरम आहे. चालेल मला. चालेल. हळू. आगर. हळू हळू हळू. खूप गरम लागतंय. खूप कमाल झाली नारळवडी. एक काम कर ना, हा. मला 2-3 अजून दे ना. अरे मी त्याच्या अजून वड्या नाही बनवल्या. वड्या बनवल्या की मी तुला लगेच आणून देते. मी एक काम करतो, हा. तोपर्यंत आईला जाऊन सांगतो की तू मला दत्तक घेतलेस म्हणून. चिल राहा. अरे आलो आलो आलो. आज वरुणला भेटायची खूप इच्छा झाली, पण त्याला इथे नाही बोलवू शकत मी. पुन्हा भैरवी मॅडमने त्याचा अपमान केला तर ते नाही सहन होणार मला. भेटलं असतं तर माझ्या हाताने त्याला मी ही नारळाची वडी खाऊ घातली असती.